नमस्कार मित्रांनो, मी सचिन जाधव पुन्हा एकदा एक नवीन सध्या आत्ता ट्रेंडिंग असणारा एक टॉपिक नवीन घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रधानमंत्री सूर्यघर सोलर योजना याविषयी महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी रोजी या प्रधानमंत्री सूर्यघर सोलर योजनेचं इनॉग्रेशन केलेलं होतं. मग त्याच्यामध्ये भारतातल्या 2 करोड घरांना मोफत 300 युनिट बिजली असं त्यांनी टार्गेट ठेवलेलं होतं. आणि त्याच्यासाठी जर आपण वेगवेगळ्या किलोवॅट कॅपॅसिटीज जर आपण आपल्या घरावर सोलर सिस्टम जर लावली तर त्याच्यासाठी अनुदानही सरकारनं जाहीर केलेलं होतं. मग सध्या आत्ता याचं बऱ्यापैकी आत्ता सगळीकडे मार्केटिंग चालू आहे आणि आपल्याला माहीत असेल की सोलर ऊर्जा सौर ऊर्जा ही आत्ता सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरावर सोलर पॅनल असणं हे गरजेचं आहे. त्यासाठीच नरेंद्र मोदींनी खूप चांगली स्कीम आणलेली आहे ज्याच्यामध्ये सरकार आपल्याला खूप चांगली सबसिडी देत आहे की जेणेकरून तुम्ही त्या सबसिडीचा यूज करून सोलर पॅनल तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर सध्या आत्ता लोकांपुढे काही बरेचसे प्रश्न आहेत की या प्रधानमंत्री सूर्यघर सोलर योजनेला पकडून. तर त्याच्यामध्ये आहे की जी घोषणा केलेली आहे खरंच 300 युनिट मोफत वीज मिळेल काय, त्याच्यानंतर जर सिस्टम जर बसवायची असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो, त्याच्यासाठी किती अनुदान मिळू शकेल, देन प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा कराल आणि सोलर प्लांट बसवल्यानंतर अनुदान कसे व किती दिवसात मिळेल, हे बरेचसे प्रश्न आपल्यासमोर असतील. तर आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ बघण्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर यामध्ये 300 युनिट मोफत बिजली. तर आता 300 युनिट मोफत बिजली हा तर काही जे डिक्लेअर केलेलं होतं 300 युनिट मोफत बिजली, तर आपल्याला 300 युनिट मोफत बिजली मिळणार नसून आपल्याला 3 किलोवॅटची जर आपण सिस्टम लावली तर साधारणतः 3 किलोवॅटची सिस्टम ही 300 युनिटपर्यंत वीज ही तयार करू शकते. की त्यासाठी जे सरकार आहे ते सरकार आपल्याला 3 किलोवॅटच्या सिस्टमसाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ज आपल्याला म्हणजेच थोडक्यात सबसिडी आपल्याला देत आहे. तर पहिला आहे आपल्याला की खरोखर ही जर सिस्टम लावायची असेल तर साधारणतः सिस्टम लावण्यासाठी किती खर्च येऊ शकतो. तर नॉर्मली जर आपण बघितलं तर आपल्या घरासाठी 1 किलोवॅट 2 किलोवॅट 3 किलोवॅटपर्यंत आपण 4 किलोवॅट किंवा 5 किलोवॅटपर्यंत आपण लोड यूज करू शकतो किंवा वीज आपण तिथे यूज करू शकतो. तर जर आपण 1 किलोवॅट जर सिस्टम लावली, 1 किलोवॅट जर आपण सिस्टम बसवली, सोलर सिस्टम जर आपण बसवली तर त्याच्यासाठी साधारणतः 70 ते 80 हजार रुपये एवढा खर्च येतोय. जर तुम्ही 2 किलोवॅट सिस्टम बसवली तर त्याच्यासाठी साधारणतः 1,50,000 प्लस जी काही GST असेल 13% वगैरे ती GST आपल्याला त्या सिस्टमसाठी आपल्याला इथे कॉस्टिंग लागतं आहे. जर तुम्ही 3 किलोवॅटची जर सिस्टम बसवली तर 3 किलोवॅटच्या सिस्टमसाठी 2,10,000 प्लस 13% GST म्हणजे साधारणतः या ठिकाणी 2,30,000 ते 2,40,000 एवढा खर्च 3 किलोवॅट सिस्टमसाठी येऊ शकतो. जर तुम्ही या ठिकाणी 1 किलोवॅट सिस्टम 2 किलोवॅट सिस्टम किंवा 3 किलोवॅट सिस्टमची जर सिस्टम बसवली तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान हे सरकार देत आहे. कारण साधारणतः आपण 1 किलोवॅट 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅट आपले जे इलेक्ट्रिसिटी बिल असतं त्या बिलावरून आपण काढतो. जर तुम्ही 1 किलोवॅटची सिस्टम बसवली तर 1 किलोवॅटची सिस्टम जी आहे ती साधारणतः 4 ते 5 युनिट एका दिवसामध्ये जनरेट करते. 2 किलोवॅट सिस्टम बसवली तर साधारणतः ती सिस्टम 8 ते 10 युनिटपर्यंत जनरेशन करू शकते आणि 3 किलोवॅटची सिस्टम बसवली तर साधारणतः 14 ते 15 युनिट्सपर्यंत एका दिवसामध्ये ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकते. म्हणजेच तुमची साधारणतः 1 किलोवॅटची जी सिस्टम आहे ती एका महिन्यामध्ये साधारणतः 120 ते 130 युनिट्स जनरेट करते. 2 किलोवॅटची सिस्टम 220 ते 240 युनिट्सपर्यंत जनरेट करते आणि 3 किलोवॅटची जर सिस्टम बघितली तर साधारणतः 300 ते 320 युनिट्स एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. म्हणजेच 3 किलोवॅटची जर तुम्ही सिस्टम बसवली तर 3 किलोवॅट सिस्टम साधारणतः 300 युनिट्सपर्यंत इलेक्ट्रिसिटी जनरेट करते. जर तुम्ही ही सिस्टम इन्स्टॉल केली तर तुम्हाला 300 युनिटपर्यंत मोफत बिजली याच्या थ्रू मिळू शकेल. त्याच्यानंतर पुढचा आहे महत्त्वाचा पार्ट की सबसिडी. सरकार किती सबसिडी देत आहे. तर जर तुम्ही 1 किलोवॅटची सिस्टम बसवली तर 1 किलोवॅटच्या सिस्टमसाठी सरकार आपल्याला 30,000 रुपये सबसिडी देते. 2 किलोवॅटची सिस्टम बसवली तर 60,000 रुपये सबसिडी आणि 3 किलोवॅटची सिस्टम बसवली तर 78,000 रुपये सबसिडी ही आपल्याला सरकारकडून मिळत आहे. तर साधारणतः तुम्ही जर 1 किलोवॅटची सिस्टम बसवली तर 1 किलोवॅटच्या सिस्टमसाठी साधारणतः 80 ते 90,000 रुपयाचा खर्च आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30,000 एवढी सबसिडी मिळेल. म्हणजेच ही सिस्टम तुम्हाला साधारणतः 50 ते 60 हजाराच्या रेंजमध्ये तुम्हाला बसेल.
जर तुम्ही 2 किलोवॅटची सिस्टम बसवली तर 2 किलोवॅटच्या सिस्टमसाठी साधारणतः 1,60,000 ते 1,70,000 रुपयेपर्यंत खर्च येतोय. त्याच्यासाठी तुम्हाला अनुदान हे 60,000 रुपये मिळेल. तर तुम्हाला ती सिस्टम टोटल कॉस्ट जी सिस्टमची आहे ती तुम्हाला 1,10,000 रुपयेपर्यंत जाईल. 3 किलोवॅटसाठी तसेच 3 किलोवॅटसाठी 2,30,000 रुपयेपर्यंत खर्च. त्याच्यामध्ये 78 रुपये जर सबसिडी जर आपण पकडली तर तुम्हाला ती सिस्टम साधारणतः 1,50,000 ते 1,60,000च्या आसपास तुम्हाला त्याचं कॉस्टिंग बसेल. म्हणजेच तुम्हाला सबसिडी ही समजली असेल. 1 किलोवॅटसाठी किती, 2 किलोवॅटसाठी किती आणि 3 किलोवॅटसाठी आपल्याला किती सबसिडी मिळू शकते. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, सबसिडी तर तुम्हाला समजली. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की या योजनेसाठी मला कसा अर्ज करावा लागेल. तर पहिल्यांदा ही योजना जर तुम्हाला याच्यासाठी अर्ज करायचा असेल, तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नावावर पहिल्यांदा एक इलेक्ट्रिसिटी MSEDCLचं कनेक्शन, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन हे पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही. दुसरा आहे, जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सरकारची pmsuryaghar.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पहिल्यांदा तिथे नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना तुम्हाला तिथे तुमचा वीज ग्राहक क्रमांक जो आपल्या लाईट बिलवर असतो त्याचा वीज ग्राहक क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल, मोबाईल क्रमांक टाकावा लागेल, तसेच तुमचा ईमेल ID यासारख्या गोष्टी तुम्हाला तिथे सबमिट कराव्या लागतील. त्याच्यानंतर हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल. म्हणजेच की याच्यामध्ये तुम्हाला जे सरकारच्या नोंदणीकृत सोलर सिस्टम बसवणारे जे विक्रेते आहेत त्यांची तुम्हाला तिथे यादी मिळेल. फॉर एक्झाम्पल, स्वयंऊर्जा रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे जी सरकारकडून नोंदणीकृत कंपनी आहे. तर तुम्ही या कंपनीचं नाव सर्च करून तुम्ही त्या परिसरात उपलब्ध आहे की नाही हे बघून तुम्ही त्या कंपनीचं नाव तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता आणि त्या कंपनीकडून तुम्ही ती सोलर सिस्टम इन्स्टॉल करू शकता. हे झाल्यानंतर पुढची 4थी स्टेप्स आहे की तुम्ही जो अर्ज केलेला आहे ऑनलाईन, तो अर्ज आपले जे महाडिस्कॉम आहे म्हणजेच आपले MSEDCL आहे या महाडिस्कॉमच्या ऑफिसकडे तुमचा मंजुरीसाठी तो अर्ज जाईल. त्यानंतर 5वी स्टेप्स काय आहे की महाडिस्कॉम किंवा जे आपली MSEB आहे, MSEB कडून जर तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही सोलर प्लांट तुम्ही तिथे बसवू शकता. आणि सोलर प्लांट तुमचा बसवताच तुम्हाला त्या प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाईट जी आहे, जी PM सूर्यघर योजना आहे या वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला तो सबमिट करावा लागेल आणि तुम्हाला नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल. आता नेट मीटरसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही नेट मीटर जर बसवल्यानंतर MSEDCLची जी टीम असेल, जे इंजिनियर्स असतील ते तुमच्या येथील तुमचं प्लांटचा पूर्ण इन्स्पेक्शन केलं जाईल आणि त्याच्यानंतर एक रिपोर्ट जनरेट केला जाईल. तो रिपोर्ट तुम्हाला PM सूर्यघर योजना या वेबसाईटवर तुम्हाला तिथे अपलोड करावा लागेल. तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा आहे की सोलर प्लांट बसवल्यानंतर अनुदान कसे मिळेल आणि किती दिवसामध्ये मिळेल. तर तुम्ही ज्यावेळेस सोलर प्लांट इन्स्टॉल कराल, ज्यावेळेस सोलर प्लांट तुम्ही बसवाल आणि डिस्कॉम नेट मीटरिंग स्थापन कराल, म्हणजे जे नेट मीटर आहे ते जे MSEBचे नेट मीटर आहे ते जे तुम्ही इन्स्टॉल कराल तेव्हा त्याचे पुरावे आणि त्याचं प्रमाणपत्र हे या वेबसाईटवर अपलोड केले जाईल. अपलोड केल्यानंतर सरकार DBT अंतर्गत अनुदानाची संपूर्ण रक्कम ग्राहकांच्या खात्यात साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटवर ही जमा होईल. तर याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला जेवढी कॉस्ट आहे, 1 किलोवॅट सिस्टम जी आहे त्याच्यासाठी 80,000 ते 90,000 रुपयाचा खर्च आहे. 2 किलोवॅटची सिस्टम आहे त्याच्यासाठी साधारणतः 1,60,000 ते 1,70,000 रुपयाचा खर्च आहे. हा तुम्हाला पहिल्यांदा वन टाइम हा जो कोणी विक्रेते असतील त्यांना तुम्हाला हा पहिल्यांदा वन टाइम द्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर जी काही सबसिडी आहे पूर्ण प्लांट इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर तुम्ही पूर्ण त्याचे पुरावे तसेच प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही सबसिडी तुमच्या अकाउंटवर जमा होईल. सो आय होप की प्रधानमंत्री सोलार सूर्यघर योजना ही तुम्हाला समजली असेल की याच्यामध्ये अनुदान कसे मिळते, याच्यामध्ये 300 युनिट्स खरंच आपल्याला फ्री वीज बिल मिळेल का, त्याच्यानंतर याच्यासाठी 1 किलोवॅट सिस्टमसाठी किती आपल्याला सबसिडी मिळू शकते, 2 किलोवॅटसाठी किती सबसिडी मिळू शकते आणि अनुदान जे आहे ते अनुदान किती दिवसामध्ये जमा होईल, हे सर्व पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले असतील. सो असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.